मित्रांनो, तुम्हाला हे साईबाबांचे 5 चमत्कार माहित आहेत का? हे चमत्कार ऐकून तुम्ही पण होताल हैराण. तर मग सुरू करूया. साईबाबा दररोज मशिदीत दिवा लावत होते. यासाठी ते वाण्याकडून तेल मागत होते. परंतु एके दिवशी वाण्याने बाबांना म्हटले की माझ्याकडे तेल नाही. तेव्हा बाबांनी तिथून निघून मशिदीत आले आणि दिव्यात तेलाऐवजी पाणी घातलं आणि दिवा लावला. ही गोष्ट चारीकडे पसरली. नंतर वाण्याने तिथे येऊन माफी मागितली. तेव्हा बाबांनी त्याला माफ करत म्हटले, आता कधीच खोटं बोलू नकोस. नंबर 2. एकदा बाबांचा भक्त बऱ्याच लांबून आपल्या पत्नीसह बाबांचे दर्शन घ्यायला आला होता आणि तो निघणार तेवढ्यात मोठ्याने पाऊस सुरू झाला. भक्त परेशान होऊ लागला. तेव्हा बाबांनी त्याची परेशानी बघत म्हटले, हे अल्ला, पाऊस थांबवा, माझ्या मुलांना घरी जायचे. लगेच पाऊस थांबला. नंबर 3. एकदा गावातील एक व्यक्तीची मुलगी खेळता खेळता अचानक विहिरीत पडली. लोकांना वाटलं की ती बुडली असेल. सर्व पळत तेथे पोचले आणि बघितले तर ती हवेत अडकलेली होती. अदृश्य शक्तीने तिला धरलेले होते. ती अदृश्य शक्ती म्हणजे बाबा, कारण ती मुलगी म्हणायची की मी बाबांची बहीण आहे. अशात लोकांना अधिक पुरावा देण्याची गरजच उरली नव्हती. नंबर 4. म्हाळसापतीकडे पुत्र झाला तेव्हा ते त्याला बाबांजवळ घेऊन आले आणि त्याचे नाव ठेवण्याचा आग्रह केला. बाबांनी पुत्राला बघून म्हटले, म्हाळसापती, याच्याशी असक्त राहू नकोस. केवळ 25 वर्ष याचा सांभाळ कर, तेवढेच खूप. ही गोष्ट म्हाळसापतींना तेव्हा कळली जेव्हा त्यांच्या पुत्राचा वयाच्या 25व्या वर्षी मृत्यू झाला. नंबर 5. एके दिवशी बाबांनी 3 दिवसासाठी आपलं शरीर सोडण्यापूर्वी म्हाळसापतींना म्हटले की जर मी 3 दिवसात परत आलो नाही तर माझे शरीर अमुक जागेवर दफन करून घ्याल. 3 दिवस माझ्या शरीराची रक्षा करायची आहे. हळूहळू श्वास बंद झाला आणि शरीराची हालचाल देखील. सर्वीकडे बातमी पसरली की बाबांचा देहांत झाला. डॉक्टरांनी देखील तपासणी करून असेच सांगितले. परंतु म्हाळसापतींनी सर्वांना बाबांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी म्हटले की 3 दिवस बाबांच्या शरीराची रक्षा करणे माझी जबाबदारी आहे. गावात या घटनेवर वाद देखील घडला. परंतु म्हाळसापतींनी बाबांचे डोके स्वतःच्या मांडीवर ठेवून 3 दिवसापर्यंत जागरण केले. कोणालाही बाबांच्या शरीराला स्पर्श करू दिला नाही. 3 दिवसानंतर जेव्हा बाबांनी पुन्हा शरीर धारण केले तेव्हा हा चमत्कार झाला. सर्वांना खूप आनंद झाला. तर मित्रांनो, कसे वाटले तुम्हाला हे साईबाबांचे चमत्कार? कमेंट करून नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.